नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत पांडवलेणी। मी जरा नाशिकला आलो होतो पाहुण्यांच्या इथे आणि तिथूनच त्यांच्या घरापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती पांडवलेणी होती। आणि मग मी विचार केला चला मी पण पांडवलेणीचं दर्शन घेतो आणि आपणही पांडवलेणीचं दर्शन घेऊ शकता। आणि बघा आता इथून मी आता प्रयाण केलेलं आहे, म्हणजे मी आता गाडीत बसलोय, निघालोय आणि इथून साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती गेल्यानंतर पांडवलेणी आहेत आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन त्या पांडवलेणी बघणार आहोत। तेव्हा आता हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे आणि हा व्हिडिओ आपण पूर्णपणे बघितल्यानंतर आपल्याला एकदम असं नयनरम्य जे काय दृश्य दिसणार आहे ते नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला भेटणार आहे पुरातन काळातील पांडवलेणीचं। आणि आता आपण आलेलो आहोत ह्या डोंगराच्या पायथ्याशी आणि इथे पायथ्याशी आल्यानंतर आपलं प्रयाण चालू झाले डोंगराच्यावरती। हाय किती क्यूट मुलगी आहे बघा, ती सुद्धा आता ह्या पायऱ्या चढून वरती जाणार आहे आणि आपण जाणार आहोत पांडवकालीन बौद्ध लेणी पाहण्यासाठी। आता बघा हा जो आपला याच्या सुरुवातीचा रस्ता आहे तो जरा थोडासा माती वगैरे दगडगोट्यांचा आहे, जसं आपण एखाद्या याच्या ओढ्या नाल्यातून चालतो तशा पद्धतीचा आहे। आणि इथे आपण आता सुरुवात केलेली आहे, आता इथून चालू झालेले आहेत वरती जाण्यासाठी पायऱ्या आणि या पायऱ्या चढत आपल्याला वरती जायचं। बघा आता बरेचसे लोक सुद्धा वरती जात आहेत आणि मी सुद्धा आता इथं वरती पायरी वगैरे असं चढत वरती चाललेलो आहे। तर लोक बघतायत माझ्याकडे आणि इथे ह्या पांडवकालीन लेणी ज्या आहेत त्या लेणी बघण्यासाठी हा माझा पहिलाच प्रवास आहे। आजपर्यंत मी इथे कधी आलेलो नव्हतो। हे बघा एकदम नयनरम्य वातावरण आहे, आपण एखाद्या याच्यातून चाललो, जसं काय आपण काय म्हणतो आपण जंगलातून। आणि इथे तुम्हाला पाठीमागे दिसतंय का खाली तुम्हाला नाशिक सिटी आहे आणि आता ह्या डोंगराला खेटूनच आपण बघतोय का एकंदरीत सगळी लोकवस्ती वगैरे जी आहे ती सगळी लोकवस्ती या डोंगराला खेटूनच सगळी आता झालेली आहे। आणि बघा आता इथून अशा प्रकारे आपण वरती चाललेलो आहेत। इथे काय आपल्याला बोर्ड पण दिसत आहेत, अशा आपल्या वन विभागाकडनं हे काही लावलेले बोर्ड आहे ते सुद्धा बघायला भेटत आहेत। आणि आता जरा थोडासा उन्हाचा पण आपण म्हणूया, ऊन सुद्धा वरती आहे डोक्यावरती आणि उन्हाचा तडाखा पण बसतोय, पण ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही। आपण बघतोय आजूबाजूला जे काय पण झाडी झुडपं आहे त्याच्यामध्ये गवत आहे, ते पाणी नसल्यामुळे वाळलेलं आहे आणि थकवा आलेला आहे। वरती चढण्यासाठी पायऱ्यावरती चढता हा थकवा आलाय। लोकसुद्धा चाललेले आहेत वरती, बघा एक दोन असे पावडे थकलेले सगळे लोक आहेत, कारण वरती जाण्यासाठी वेळ लागतो, कारण वरती आपल्याला असा चढून जायचं आहे। खाली येताना आपण उलट आपल्याला ब्रेक लावावा लागतो, पायाला ब्रेक लावावा लागतो। तर बघा ह्या अशा पद्धतीने आता आपण बघतोय का इथून आपण आता चाललेलो आहोत आणि आता काही लोक परत येत आहेत, काही लोक सकाळीच गेलेले आहेत मॉर्निंगला आणि ते आता मॉर्निंगवरून परत येत आहेत। आपण बघतोय का काही म्हणजे बरेचसे जे आपण म्हणतो ते तरुणच लोक आहेत, सगळी तीच लोक आपल्याला त्या ठिकाणी येताना जाताना दिसत आहेत। आणि बघा आता इथे आजूबाजूला सगळी झाडी आहे आणि या झाडीतून आपल्याला पायऱ्या बनवल्या जाताना एकदम आपल्याला म्हणजे आपण बघतो एकदम अशा जुन्या काळी त्या पायऱ्या आहेत। बघा ही मुलगी बरोबर माझ्याबरोबर चाललेली आहे, तिला एकदम असा उत्साह आलेला आहे जाण्याचा। आणि त्यानंतर आपण बघतोय आजूबाजूला ह्या बघा पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यासुद्धा आपण बघतोय अशा दगडांपासून बनवलेल्या आहेत। वाव क्यूट बेबी बघा त्या म्हणजे त्या व्यक्तीकडे त्याचं लहान बाळ आहे, ते बाळाला सुद्धा घेऊन तो वरती चाललाय। ओके आणि बघा अशा पद्धतीने आजूबाजूला तुम्हाला आता गर्द झाडी आणि खाली नाशिक खाली दिसतंय तुम्हाला एकदम। बघा मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि बाजूला मुंबई आग्रा रोड जातोय, तो जो आहे रोड गाड्या जाताना दिसत आहेत, त्या गाड्या तुम्हाला जाताना दिसत आहेत, त्या मुंबई आग्रा रोडच्या गाड्या आहेत। अशा पद्धतीने आपण बघतोय का एकंदरीत आता ह्या पांडवलेणीच्या या संपूर्ण डोंगराला खेटूनच संपूर्ण आता लोकवस्ती झालेली आहे। काही लोक थकलेत, काही बसलेत, काही उभे राहत आहेत। एक कपल बघा इथे कपल बसलंय, काय विचार करते का काय करते काय कळत नाही, पण बसलंय ते ठीक आहे। आणि ते बाळ बघा एक छोटंसं बाळ कसं चाललंय, दुडू चाललंय वरती आणि पुढे जी चालली ती त्याची बहीण आहे। बघा हे बाळ सुद्धा चाललंय, किती क्यूट बाळ आहे ते।
आणि या पायऱ्या चढत 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 वरती असा प्रवास जो आहे तो प्रवास आता चालू आहे. आणि इथे बघा, इथे तुम्हाला एक काय म्हणूया आपण हौशी व्यक्ती आहे तो एक बघा झाडाच्या खोडामध्ये आणि फोटो काढतो. त्याचा एक मित्र त्याचा फोटो काढतोय, खोडामध्ये उभा आहे झाडाच्या तो. वा 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 वा. ठीक आहे, परत तो इकडे गेला बघा. मी थांबलो त्याच्यासाठी थोडा, म्हटलं त्याला व्हिडिओमध्ये घेऊ आपण. आणि आता इथे बाजूला बघा बघतोय ह्या पायऱ्यांच्या खाली कचरा केलेला आहे लोकांनी. आता काय म्हणायचं, लोकांना काय कळत नाही. लोक जिथं खातात तिथेच घाण करतात, अशी परिस्थिती ही आपल्याकडे आहे. आणि आता हा आपण बघतोय लोक जे थकलेले भागलेले लोक वरती 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 येत आहेत. आणि हा इथे बघा हा याचा कार्यक्रम चालू आहे फोटो काढण्याचा. काढला त्यांनी फोटो, ओके. आणि इथे वरती जाणाऱ्या लोकांची धावपळ बघा. हे बाळ इथं वरती थोडं आपण त्याला म्हणतोय वरती चढण आहे, त्या चढणीवरती जाऊन फोटो काढते. बाळाचे आजोबा आहेत बहुतेक. आणि आता इथे आपण वरती आलोय. आल्यानंतर बघा की आपण याच्या पहिल्या गुफामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळीकडे अंधार आहे. अंधारामध्ये आपण बघतोय सगळ्या गोष्टी. बघा इथे आतमध्ये आपण बघतोय का आल्यानंतर असे आपल्याला छोटे 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 घरे कसं असतात तशा आतमध्ये या अशा लहान खोल्या टाईप असं कोरलेलं आहे आतमध्ये बसण्यासाठी. बघा एक माणूस तिथं असा बसला आहे, जसं काय तप वगैरे करतो. त्याची बायको त्याचा फोटो काढते. अशा पद्धतीनं हे सगळं लोक येत आहेत. आणि लोक आल्यानंतर त्या ठिकाणी फोटो काढतायत, शूटिंग करतायत. तर ह्या अशा प्रकारे आपण आलेलो आहोत या पहिल्या गुफेमध्ये. बघा इथे या बसण्यासाठी जागा केलेली आहे, म्हणजे छोट्या छोट्या रूम टाईप केलेला आहे. आणि डोंगरात सगळं पोखरून केलेलं आहे. आणि आपण बघतोय का सगळीकडे तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्ती ज्या आहेत त्या सगळ्या दिसतात. पण हे आपण बघतोय काही लोकांनी तिथं खडवून लिहिलेले आहेत नावं. काही समाजातील काही आपण म्हणूया विद्रूप प्रकारचे लोक असतात. तर अशा प्रकारचे लोक आपल्याला बघायला भेटतात. इथे बघा आपल्याला गौतम बुद्ध आहेत, गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तर अशा आपल्याला जवळजवळ सगळ्याच ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्ती त्या ठिकाणी कोरलेल्या दिसत आहेत. आणि ह्या अशा आपण बघतो की छोट्या छोट्या रूम ह्या कशा तपासाठी केलेल्या होत्या, त्यांनी बसण्यासाठी केलेल्या होत्या ते माहीत नाही. पण आपल्याला इथे बघा इथे ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या रूम आहेत. आतमध्ये सगळा अंधार आहे, कुठे लाईटीची काही व्यवस्था नाही आहे. ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का इथे आपल्याला ह्या प्रकारे सगळ्या रूम आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इथे आतमध्ये जाताना 20 रुपयाचं तिकीट काढावं लागतं आहे. जर तिकीट तुम्ही तुमच्या फोनपे गुगल पेने काढलं तर 20 रुपये, कॅशने दिली तर 30 रुपये. आणि इथे आपण पायथ्याशी बघतोय बघा. म्हणजे आता ही जी पहिली आपण गुफा आहे, तर ह्या गुफेच्या खाली आपण बघतोय त्या ठिकाणी बघा इथे कुत्रा आहे, मासा आहे. या अशा प्रकारची चित्रसुद्धा कोरलेली आहेत. खूप वर्षापूर्वीची जुनी आहे ती. बघा इथे बदक नाचतोय आणि मासे आहेत इथे. असे ही सगळी चित्र वगैरे त्यांनी काढली. त्याला म्हणजे आपण म्हणूया पुरातन काळात ज्यांनी कोणी या गुफा बनवल्या किंवा त्याला पण लेणी म्हणतो, तर ही अशी ज्यांनी बनवली आहेत असे त्यांनी खाली अशी चित्र काढलीत. आणि त्या बघा त्या 2 महिला आहेत, ह्या महिला बघा फुगडी खेळत आहेत. फुगडी हा प्रकार बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण हा महाराष्ट्रातील महिलांचा आवडता खेळ होता एकेकाळी. आता तो आपल्याकडे कीर्तनामध्ये खेळला जातो. आणि आता इथून आपण बाहेर आलोय. बाहेर आल्यानंतर आता इथे आपण बघतोय बघा असे मोठमोठे अशा डोंगरात पोखरून या सगळ्या गुफा बनवलेल्या आहेत. आणि बघा इथे आता आल्यानंतर इथे तुम्हाला खाली त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था आहे. आणि इथे खालीसुद्धा एका ठिकाणी अशी जागा केली बघा बसण्यासाठी. आणि आता इथे आपण चाललो आहे परत आपण दुसऱ्या लेणीमध्ये चालले, आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. इथे पण बसण्याची जागा आहे बघा. आणि इथे आतमध्ये आपण आलो आहे. इथेही तसंच आहे. जवळजवळ सगळ्याच ठिकाणी सेम अशी त्यांनी व्यवस्था केली आहे. आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतील. आतमध्ये पण आपण बघतोय बघा इथे आतमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सगळ्या ठिकाणी असं कोरीव काम केलेलं दिसते. बसण्यासाठी जागा व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा या प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतात. तिथून परत मी बाहेर आलो आहे. आणि बाहेर आल्यानंतर आपण बघतोय बघा इथे बाहेर आल्यानंतर रोड आहे बनवलेला सगळा. आणि आपण इथे आलो आहे बघा. इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे किती पुढचा विचार त्या लोकांनी केलेला बघा. इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. इथं पाण्याची विहीर आहे. त्यानंतर परत आपण चाललोय पुढे. आणि बघा ही पाठीमागचं दृश्य बघा कसं डोंगराच्या पोटामध्ये या सगळ्या गोष्टी
कोरीव काम केलेलं आहे. काही लोक बसलेले थकलेले बिचारे, एवढे लांब इतक्या लांब वरती चालत आलेत ते थकलेले आहेत लोक काय आपण बघतोय. आणि इथे काही महिला आहेत उभ्या आणि त्या सुद्धा आलेल्या आहेत बघण्यासाठी. बघा आता इथे आपण आपल्याला काय दिसतंय इथे. ओके बघा इथे सुद्धा थोडं बसण्यासाठी कोरीव काम केलेले, बसण्यासाठी जागा केली आहे. आणि आता इथून आपण परत चाललो पुढं. आपला प्रवास पुढच्या दिशेने चालू आहे. आपण वरती चाललेलो आहोत आणि आता इथे आपण बघतोय. ठीक आहे आता आपण इथे जाऊया. इथे आपल्याला जायचंय आणि आता बघा सगळा उन्हाचा तडाखा एवढा आहे, म्हणजे एकदम 12च्या आसपास मी गेलो होतो. उन्हाचा तडाखा खूप होता, ऊन खूप लागत होतं आणि त्यामुळे असं आपण म्हणून अंगाची लाईलाई झाली होती. ठीक आहे आता बघा आपण इथे बघतोय. आता सगळं डोक्यावरती ऊन घेत मी चाललेलो आहे आणि आता इथे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मला जायचं आहे. ज्या काय गुफा बनवलेल्या आहेत त्यातली ही बघा की बाहेरून किती तुम्हाला कोरीव काम, सुंदर नयनरम्य असं हे कोरीव काम आपल्याला त्या ठिकाणी सगळं बघायला भेटतं आहे. इथे तुम्हाला जो पहिल्यांदा बोर्ड लागला, कृपया बूट चप्पल बाहेर काढा. आणि आतमध्ये बघा हे मोठमोठे असे खांब आहेत, त्याला आपण इथे असे आपण म्हणूया विलक्षण कोरीव काम केलेलं आहे. इथे बघा इथे ह्या ठिकाणी आपण बघतोय असा मोठा हे केलेलं आहे. त्यामध्ये वाती वगैरे लावण्यासाठी अशी जागा केली. त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी दिवेसुद्धा लावलेले होते. असं एकंदरीत मला चित्र बघायला भेटतंय. आणि तिथून आपण आलोय. बघा हे असे घुमट मोठमोठे बनवलेले आहेत, एकदम कोरीव, एका रेषेत सगळं काम हे असं केलेलं आहे. बघा डोंगर कोरून एकदम त्या काळात, पुरातन काळात किती दिवस लागले असतील, काय लागलं असेल, म्हणजे हे आपण याची कल्पनाच करू शकत नाही. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय. आपण आता इथून सुद्धा बाहेर आलोय आणि इथून बाहेर आल्यानंतर आपण आता चाललेलो आहे वरती आपण दुसऱ्या गुफेत चाललोय. आणि आपल्याला इथेही सुद्धा तसेच आपल्याला हे सगळं बघायला भेटतंय. इथे कचरा टाकू नये असे बोर्ड लावलेले आहेत. हे घुमट खांब बघा आपल्याला कसे बघायला भेटत आहेत. आणि आता इथे आपण आतमध्ये चाललोय. बघा इथे बाहेर सुद्धा बसण्यासाठी जागा केली आहे. आतमध्ये आपल्याला इथे भला प्रशस्त, अरे बाप रे बाप, असे प्रशस्त आपल्याला या ठिकाणी आतमध्ये सगळ्या अशा रूम आपल्याला बघायला भेटतात. छोट्या छोट्या गुफा म्हणतो आपण त्याला, अशा इथे आतमध्ये बनवलेल्या आहेत. सगळीकडे अंधारच अंधार आहे. मोबाईलचा टॉर्च लावला आहे. मोबाईलच्या टॉर्चमध्ये फक्त जेवढं तुम्हाला दाखवतील तेवढं दाखवायचा मी प्रयत्न करतोय. हे बघा अशा प्रकारे या सगळ्या आपल्याला आतमध्ये छोट्या छोट्या गुफा, एक मोठी गुफा आणि त्याच्यामध्ये परत छोट्या छोट्या गुफा, छोटे छोटे दरवाजे आतमध्ये जाण्यासाठी, आतमध्ये त्याला बसण्यासाठी जागा, असं हे सगळं काम हे आतमध्ये केलेलं आहे. आणि आता आपण बघतोय इथे आपल्याला बघा इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे. अंधार आहे पण अंधारामध्ये पण तुम्हाला इथे दिसते की गौतम बुद्धांची अशी उभी मूर्ती आहे. सरळ या त्या ठिकाणी अशी उभी मूर्ती बनवलेली आहे. आणि इथे तुम्हाला ह्या सगळ्या गुफेमध्ये तेवढी एकच मूर्ती बघायला भेटते. अशी विलक्षण अशी उंच मूर्ती आहे. पण आता इथे अंधार आहे आणि त्यामुळे लाईटची सोय नाही आहे आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये इतकं काय आपल्याला दाखवू शकत नाही आहे. पण ठीक आहे, आपल्याला त्या ठिकाणी तिचं ओझरतं आपल्याला दर्शन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं आहे. आणि आता इथं आपण सगळं सगळ्या अंधारामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो. छोट्या छोट्या मोठ्या गुफेत अजून छोट्या छोट्या गुफा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत आहेत. आणि आता आपण इथे आतमध्ये अंधार आहे सगळा आणि इथून आता आपण आलेलो आहोत बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर आता आपण बघतोय का इथे सगळीकडं आपल्याला डोंगरामध्येच लेणी दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गुफा आहेत. बघा ही आता 22 नंबरची गुफा आहे. आपण जिथं आता आतमध्ये गेलो ती 22 नंबरची गुफा होती. इथून आता आपण चाललोय परत. घाम आलेला आहे, एकदम थकल्यासारखं झाले. आणि खाली बघतोय तर नाशिक आहे. नाशिक सिटीचं नयनरम्य दृश्य, सिमेंटचं जंगल सगळीकडे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतंय. थोडंसं असं वाटलं सेल्फी काढावा म्हणून जरा थोडं 1 मिनिट निवांत उभं राहिलोय. आणि आपल्याला खाली दिसतंय का नाशिक शहर. नाशिक शहरचा बाहेरचा भाग, म्हणजे असा मध्य नाही पण नाशिकचा बाहेरचा भाग. आणि इथे आपण बघतोय काही कपल फोटो वगैरे काढतायत. आणि इथे बघा हे नाशिक सिटी, सिमेंटचं जंगल,
लोकांनी पार डोंगराच्या पायथ्याला सुद्धा घरं बांधलेली आहे, डोंगराचा पायथा सुद्धा आपण सोडलेला नाहीये। अशा प्रकारे आपण निसर्गाचं किती नुकसान करत आहोत हे आपल्यालाच कळत नाहीये। पण ठीक आहे, आता त्याला आपण काही करू शकत नाहीये। पण हे नाशिकचं नयनरम्य दृश्य आपल्याला इथे ह्या ठिकाणी बघायला भेटतंय। आणि आता इथे आपण जे बघितलंय सगळं दृश्य बघा, वाव किती छान नयनरम्य विहंगम दृश्य आपल्याला इथे ह्या ठिकाणी बघायला भेटतंय। आणि आता आपण चाललोय पुढे पुढे चालल्यानंतर बघा इथे आपल्याला दिसेल एक पाण्याची विहीर। बघा जुन्या काळामध्ये किती सोय करून ठेवलेली होती। ही पाणी आहे, टाकी आहे, त्याला जाळी लावली, त्यात कुणी जाऊ नये पडू नये म्हणून त्यात मोटर पण बसवली। आता खाली पाणी आहे बघा, एवढ्या उंच डोंगरावरती पिण्याच्या पाण्याची सोय, पाऊस नाहीये तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाणी ह्या ठिकाणी बघायला भेटते। बघा खाली पाणी, आतमध्ये याच्यामध्ये पूर्णपणे हा टँक भरलेला आहे, ती विहीर भरलेली आहे। आणि आता आपण चाललेलो आहे आतमध्ये। बघा इथे आपल्याला या ठिकाणी परत मूर्ती या आपल्याला गौतम बुद्धांच्या दिसतात। इथे गौतम बुद्ध इथे बसलेले आहेत, ध्यानस्थ मुद्रेत गौतम बुद्ध बसलेले आहेत आपण बघतोय। आणि इथे सुद्धा आपल्याला गौतम बुद्ध आपल्याला जे काही त्यांची अशी मूर्ती आपल्याला उभी दिसते। बघा एक कोरीव काम कसं केलं, डोंगर पूर्णपणे कोरलेला आहे, कोरून त्याच्या आतमध्ये गुफा बनवली आहे। आणि तिथे आपण बघतोय का भगवान गौतम बुद्ध इथे बसलेले आहेत। अशा आपल्याला त्यांच्या असंख्य त्यांच्या मुद्रा ज्या आहेत ते आपल्याला बघायला भेटतात। आणि काही समाजकंटक बघा असे त्यांनी कडूने असे नावं लिहिले, त्यांना काय म्हणायचे बघा। आता इथे सुद्धा आपल्याला इथे आतमध्ये गौतम बुद्ध बसलेले दिसत आहेत आपल्याला। इथे काहीतरी थोडंसं वाचताना दिसत आहेत। आणि आपण इथे बघा इथे ह्या सगळ्या त्यांच्या मूर्ती आहेत, विविध आपण म्हणतो का वेगवेगळ्या भावनेतील त्यांच्या मूर्ती आहेत, ते अशा कोरलेल्या आहेत। ठीक आहे, बघा ह्या अशा जुन्या पुरातन। आणि इथे भगवान गौतम बुद्धांची निद्रास्त मूर्ती आहे, म्हणजे झोपलेल्या अवस्थेतील इथे त्यांची कलाकृती बनवलेली आहे। आणि तिथून थोडं पुढं आपण चाललोय, आतमध्ये जातोय आता आपण। बघा परत अंधारच आहे। बघा इथे आपण आलेलो आहोत, आतमध्ये सुद्धा आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत आपल्याला बघायला भेटतात। आणि हे समाजकंटक, समाजातील नालायक लोक असं काही पण लिहून ठेवलेलं आतमध्ये। आणि त्याच्याकडं पुरातत्व विभागाचं लक्ष नाहीये, ही सुद्धा खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे। आता इतका पैसा येतो तिथं, कारण प्रत्येक माणसाकडनं 30 रुपये घेत आहेत। आणि मग इथे त्या ठिकाणी तेवढी त्यांनी सुरक्षा ठेवली पाहिजे, कारण लोक आहेत काही समाजकंटक आहेत ते काही प्रेक्षक बघा काय गोष्टी अशा लिहून ठेवलेल्या आहेत, मूर्तीवरती अशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत। बघा इथे अशा गोष्टी लिहिल्या आहेत, काय म्हणायचं लोकांना बघा। तर इतक्या सुंदर अशा कोरीव मूर्ती आहेत, लेणी आहेत अशी। आणि त्यावरती ह्या समाजातील काही नालायक घटकांनी, आपण म्हणूया त्यांना, कारण बोलताना सुद्धा वाईट वाटतंय, पण अशी त्यांच्यावाली मनस्थिती आहे, असं हे सगळं लोकांचं वागणं आहे। तिथून आपण बाहेर आलोय, बाहेर आल्यानंतर आपण परत आणखीन एका लेणीमध्ये चाललोय। आणि आता आपण बघतोय आपल्याला पुढे जाता आपल्याला इथे आणखीन हे असेच भरपूर असंख्य अशा आपल्याला गुफा दिसत आहेत। त्या एक मोठी गुफा, त्या छोट्या छोट्या गुफा, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटत आहेत। ओके, आता बघा आपण इथे आलेलो आहोत आणि इथे सुद्धा काहीतरी लिहिलेच आहे, इथे सुद्धा काहीतरी लिहिलं आहे। आणि आता इथे आल्यानंतर आपल्याला बघा थोडासा आपण नाशिकचा नजारा बघूया। बाजूला सिमेंटचं जंगल आहे आणि त्या जंगलात त्या बाजूने आपण चाललेलो आहे वर, म्हणजे जंगलाच्या बाजूने म्हणण्यापेक्षा जंगलाच्या उंचावरून आपण चाललो आहे आता। आणि आता इथे आपण आणखीन एका गुहेमध्ये जाणार आहोत। बघा इथे सुद्धा आपण बघतोय आतमध्ये आपल्याला गेल्यानंतर आपल्याला बघा इथे असं बसलो, उभं राहिलोय मी, थोडंसं असं वाटलंय चला इथे आपण काहीतरी करूया, जरा थोडासा फोटो वगैरे काढूया असं। आणि तिथून उतरलो मी, परत आता चाललोय पुढं चाललेलो आहे। आणि आता इथून आपण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर हा आपल्या साधारणतः पूर्वेच्या बाजूचा प्रवास होता, आता तो संपलाय आणि परत आपण खाली चाललोय।
खाली जातात आपण बघतोय का लोक आता वरती येत आहेत, थोडी गर्दी वाढते आणि जी आपण जे बघतोय का सगळे इथे आपल्याला येताना यंग जनरेशन दिसतंय, पण आता यातले काही लोक घाण सुद्धा करतात आपण बघतोय, कुठे काही लिहितात, या गोष्टी करायला नको आहेत पण त्या करतायत आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे प्रशासनाचं लक्ष नाही, पुरातत्व विभागाचं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी लक्ष नाही आहे। बघा अशी किती सुंदर कोरीव काम आहे, अशा प्रकारचं कोरीव काम मी ह्या माझ्या जीवनातला पहिलाच अनुभव आहे का अशा लेणी बघण्याचा, आणि त्याही आपण आता बघत आहोत पांडवकालीन गौतम बुद्धांच्या लेणी। ओके, इथे आपण बघतोय बघा, इथे आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्या विहिरीतून जर पाणी बाहेर आलं तर त्याची सुद्धा सोय त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे। म्हणजे बघा किती त्यांची कल्पकवृत्ती होती, म्हणजे किती कल्पना त्यांनी पुढच्या करून ठेवलेल्या होत्या। अशा प्रकारे बघा ह्या अशा लेणी आहेत आणि तिथून आपण बराचसा जो प्रवास आहे तो आपला झाला आहे आणि आता काही थोडा प्रवास राहिला आहे, तो करण्याच्या दिशेनं आता मी करतोय वाटचाल। ओके, ते बघा ह्या पाईटला जुनं एक छोटंसं घर आहे, बांधलेलं रूम आहे, छोटीशी ती आत्ता बांधली, जुनी नाही ती, पुरातनकालीन नाही आहे। आणि हा जो आपल्याला जाण्यासाठी सिमेंटचा रोड आहे तो आता बनवलेला दिसतोय। आणि बघा इथे सुद्धा आपण बघतोय का आपल्याला या ठिकाणी गौतम बुद्धांच्याच मूर्ती दिसतात। म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट प्रकाशन जाणवते का इथे तुम्ही कोणत्याही गुफेमध्ये जा आणि तुम्हाला तिथे फक्त गौतम बुद्धांच्याच मूर्ती बघायला भेटतील। इथे बघा थोडीशी पाण्याचं सोय केलेली आहे, छोटीशी विहीर आहे, अशी ही सोय आहे, ती सोय त्यांनी करून ठेवलेली आहे आणि तिथून पाणी बाहेर पडायची सुद्धा व्यवस्था केलेली बघा। इथे सुद्धा तशीच व्यवस्था आहे बघा, आतमध्ये पाणी खोल आहे ते, आणि ते भरल्यानंतर ते पाणी जे काय ओव्हरफ्लो होतं तर ते पाणी बाहेर पाडण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे। ओके, आणि आता आपण बघतोय आपण चाललो इथे, आता इथे सुद्धा आपल्याला बघतोय बघा असे मोठमोठे आपल्याला कोरीव खांब दिसत आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय का आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे। ओके, आपण थोडं पुढे चाललो आहे। आता हा आपला जो आहे प्रवासातला शेवटचा टप्पा आहे, हा प्रवासातला शेवटचा टप्पा आहे आपला, आणि इथून खाली आपल्याला दिसतोय का नयनरम्य दृश्य दिसतंय आपल्याला, सिमेंटचं जंगल म्हणूया किंवा नयनरम्य दृश्य म्हणूया, असं हे आपल्याला इथून सगळं आपल्याला बघायला भेटते। आणि हा आपला आता इकडचा शेवटच्या टप्प्यातला प्रवास आहे इकडचा। इथे बघा किती मस्तपैकी आपण बघतोय खांब आहे, घुमटाकार आहेत, नक्षीकाम आहे, इथे वरती बघा हे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, एकदम सुंदर अप्रतिम आहे, एकदम मस्त वाटते बघण्यासाठी। आणि आता इथे आपण आतमध्ये आलोय बघा, आपण इथे याच्यासाठी इथे याला तडे गेलेत बघा, इथे ह्या गुफेला तडे गेलेले आहेत। आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर बघा इथे बसण्याची जागा आहे परत, आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे काही नाही, इथे फक्त मोकळी जागा आहे बसण्यासाठी। इथे काही असं आतमध्ये जे आहे कुठली कलाकृती केलेली नाही आहे, आतमध्ये मोकळंच आहे सगळं, आतमध्ये कुठे काही कोरीव काम केलेलं नाही आहे। आणि आता इथून आपण चाललो आहे, परत बाहेर निघालो आहे आपण, आणि बाहेर निघाल्यानंतर आपण बघतोय का परत आपल्याला दुसरीकडं असंच काम, कोरीव काम इथं बाहेर, वाव एकदम सुंदर बघा, किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे बघा इकडे। आणि इथून आता जर आपण आतमध्ये जायचं आहे आपल्याला, ठीक आहे, इथून आतमध्ये आपण जातोय आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा इथे दरवाजामध्येच आपल्याला सुंदर असं कोरीव काम बघायला भेटतंय। सुंदर 2 द्वारपाल आहेत असे त्यांनी असे बनवलेले इथे, आणि आतमध्ये आपण चाललोय। आतमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला अनेक छोट्या छोट्या गुफा त्या ठिकाणी बघायला भेटत आहेत, आणि आतमध्ये आल्यानंतर आपण बघतो बघा इथे बघा वरच्या साईडला सुद्धा किती कोरीव काम केलेलं आहे। आणि इथे आतमध्ये आपल्याला असंख्य छोट्या छोट्या रूम म्हणा किंवा छोट्या छोट्या गुफा म्हणा या अशा बनवलेल्या आहेत। आणि आपण इथे बघतोय का इथे काय दिसतंय आपल्याला बघा, इथे हा मोठा आपण काय म्हणूया त्याला, इथे आपल्याला हे काहीतरी शिजवत आहेत, तर असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय चिन्ह, म्हणजे असं कोरीव काम दिसतंय। आणि इथून आपण बाहेर पडतोय, बाहेर पडल्यानंतर आपल्याला परत थोडं पुढं जायचं आहे, आणि थोडं पुढे गेल्यानंतर आता आपण इथे परत बाहेर आलोय। बाहेर आल्यानंतर ठीक आहे, आता बघा हा आपली शेवटची एखादी लेणी बघायची राहिली असेल, आणि इथे आपण चाललोय
बघा बाहेर ऊन कडक पडलेलं आहे, कडक उन्हाचा तडाखा आहे. लोकंसुद्धा आता तिकडनं परत येत आहेत, पण मी इकडनं जातो आहे. आणि इथे आपल्याला छोटंसं परत पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. इथे परत पाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं आहे. बघा पण ठीक आहे, इथे परत पाण्याचा आता तलाव छोटासा बनवला आहे. इथे बघा परत विहीर आहे पाण्याची तीच. आणि आता इथे आपण परत आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपण आतमध्ये चाललो आहे आणि इथे आपल्याला परत अशा सुंदर कलाकृती 2 नंबरची ही लेणी आहे किंवा गुफा म्हणूया. इथे सुद्धा आपल्याला कोरीव काम दिसतंय. गौतम बुद्ध बसलेले आहेत. बसलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावाली कलाकृती कोरलेली आहे. पाण्याची परत व्यवस्था आहे आतमध्ये. आणि इथे आतमध्ये आपल्याला परत बघा गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आपल्याला त्या ठिकाणी इथे बघायला भेटत आहेत. आणि इथे आपण बघा अशाच ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि मग आता इथून आपण परत बाहेर येत आहोत. आणि बघा इथून परत बाहेर आपण आलो आहे. आणि इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला आता बघा आतमध्ये आपण बघतोय इथे आपल्याला काय दिसतंय बघायला. वरती जाण्यासाठी जागा आहे, खाली सगळ्या जागा आपल्याला बघायला दिसते सगळ्याची ओबडधोबड. तर या अशा प्रकारे संपूर्णपणे लेणीचं दर्शन आपण घेतलेलं आहे बघा. आणि हा आपला आता शेवटचा टप्पा आहे. हे आपलं शेवटचं दृश्य आहे. आणि इथे आपला हा प्रवास संपलेला आहे. जर आपल्याला ही समजा माहिती चांगली वाटली असेल, आपल्याला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे. आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि हा जर आपल्याला समजा आपलं नाशिकला जाणं झालं असेल तर आपण नाशिकला गेल्यानंतर पांडव लेणीचं दर्शन आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. इथे बघा हे काही आहेत पर्यटक. आणि त्या पर्यटकांनी मला माझ्यावाली मानलेत आभार, कारण मी बनवलेला आहे सर्वांसाठी व्हिडिओ. आणि असाच व्हिडिओ आपण माझे इथून पुढे येणारे नेहमी